याच रोहित पवारांनी की यांच्या या पवार कुटुंबियांचे 5-50 कारखाने आहेत असं आम्ही ऐकून आहे. हो बरोबर. तर या 5-50 कारखान्याच्या मार्फत शेतकऱ्यांकडून नोंदीसाठी म्हणून 7 वारे घेतले जातात आणि त्याच्यावरती भेसळ डोस म्हणून बँकांतर्फे पैसे उचलले जातात. ते शेतकऱ्याला माहीत नसतं, काही नसतं. म्हणजे सरसकट जर रोहित पवारांच्या मागण्यानुसार जर कर्जमाफी झाली तर सगळ्यात मोठा लाभार्थी कोण असेल तर हे सगळे कारखानदार आणि सगळे. मग हे आंदोलन मूळ शेतकरी ज्याला खरा लाभ व्हायला हवा त्याला माहित पण नाही, बेसळ डोस कुणी घेतलं माहित पण नाही, अशी खूप उदाहरणं आहेत. तर हा यासाठी हे कारखानदाराचं उपोषण आहे, कारखानदारांसाठी उपोषण आहे. शेतकरी बिचारा शेतकऱ्याच्या नावावरती यांचा हा खूप मोठा प्लॅन आहे. बेसळ डोस म्हणजे काय? खत आणि ठिबक यासाठी पैसे घेतले पैसे पण ते शेतकऱ्याला माहित नसते, काय अजिबात एका शेतकऱ्याला माहित नसते. म्हणजे सरकारनं जर सरसकट कर्जमाफी केली तर सगळ्यात मोठा बेनिफिट कोणाला होणार आहे? कारखान्यांना होणार आहे. कारण ते सगळी कर्ज नील होणार आहे, ती शेतकऱ्याच्या ना शेतकऱ्याच्या अकाउंटला जाणार आहे ना शेतकऱ्याला माहित होणार आहे. हे गोडबंगाल आहे. त्यामुळे रोहित पवार आणि पंढरपूरमध्ये जो रोहित पवार बसलाय उपोषणाला, बापूराव तुम्ही आम्ही सदाभाऊची, राजू शेट्टींची तिकडं ते जावंदिया तिकडं आणि रविकांत तुपकर. अरे शेतकऱ्याचं आंदोलन म्हणलं की लोक गळ्यात कांद्याच्या माळा, कापडं फाटलेली तुटलेली, चेहरं रापलेलं, अशा माणसांची लगा माणसाला चप्पल एक आहे तर दुसरी नाही, अंगठा तुटलाय. आज सर फॉर्च्युनर घेऊन तिथं आंदोलन लोक आले. फॉर्च्युनर सोडा, परीट घडीची कापड आहेत त्या पंढरपूरमध्ये राहावं. मूळ हे बघा अजून आपण शेतकऱ्यांमध्ये रेमॉन बघून त्यांची बोलणे, त्यांची चाल काय, त्यांचं जसं एखादा इव्हेंट असतो ना, इव्हेंट एखादा प्रोग्राम असतो ना, प्रोग्राम कंपनीला दिलेला, मीडियाचे चॅनल एका लाईनीत उभारणार, बाईट कोण घेणार, आज आमदार आले, उद्या खासदार आले, परवा माजी मंत्री आले, तो काय चाललंय? अरे आम्ही उपोषणाला आलो 7व्या दिवसापर्यंत साधा एक माणूस येत नाही. पहिल्या दिवसापासून ठरवून प्लॅन करून स्क्रिप्ट सर्वसामान्य शेतकऱ्याला राव. याच रोहित पवारनी मला सांगा बारामती आहे, परत याच पवार कुटुंबियांचं ऊस उत्पादनामध्ये याने कधीतरी यांच्या कारखान्याचा यांच्या ग्रुपने एकदा ठरवावं, FRP जाहीर करावा. अजून दिलीच सहकार मोडीत काढला. 3100 रुपये पैसे दिले आमच्याकडे लूज गेले ते की 3100 रुपये. कुक्कुटपालन 400 रुपये सर अजून कुक्कुटपालन व्यवसायात मोडीत काढलाय शेतकऱ्यांचा. काढलाय त्यांचं बारामती ॲग्रो नाही, बारामती ॲग्रो कंपनी आहे ना, हे मुळात आता कसं उपोषणाला बसले कुठल्या आम्ही बोलायला लागलो की दारूचे कारखाने पण ह्यांचेच. दारूचे कारखाने काय नेमकं चाललंय? शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी हे दिवस जे आणले हे ह्या कुटुंबियांनी यांच्या हातात धोरण आहे. एकच कुटुंब ह्यांचे 100 संस्था आहेत. म्हणजे रयत शिक्षण संस्थे पण हेच. तो विषय शेतकऱ्यांच्या पुढचा बाहेरचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.